स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीने. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकारिणीशी संवाद साधण्याची शक्यता आहे. भाजप मुख्यालयामध्ये पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती कळतेय. पुण्यामध्ये राहुल गांधींची छात्रों की गूंज होतीये, तर दिल्लीमध्ये मोदींचा पदाधिकाऱ्यांशी संवाद होताना पाहायला मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साखर कडाडली. साखरेचे दर 60 ते 80 रुपये प्रति किलो. महागाईमुळे सणासुदीला गोडवा घटणार. भातशेती बहरली तर प्रस्तावित प्रकल्पांमुळे शेतकरी चिंताग्रस्त. तिसरी मुंबई प्रकल्पासाठी हजारो एकर शेतजमीनचे होणार संपादन. दूध भेसळ विरोधात एफडीएची नवी मुंबईसह राज्यभर धडक. नवी मुंबईतील महापेन 1309 किलो लिटर माल ताब्यात. बीडमधील कृत्रिम दूध निर्मितीसाठी 1800 किलो व्हे पावडर जप्त. केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा. आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. शेतकऱ्यांच्या महावितरणावर मोर्चा. सोमवारपर्यंत वीज प्रश्न न सुटल्यास रास्ता रोको. जोरदार घोषणांनी कार्यालय परिसर दणाणला. शक्तीपीठ विरोधात कायदा हातात घेऊ. सांगलीतील मोर्चात सरकारला इशारा. मोजणी येऊ देणार नाही. देशात साखरचे दर वाढले मग ऊस दर का नाही. गत हंगामातील ऊसाला एफडीआरपीपेक्षा अधिकचे 700 ते 900 रुपये शेतकऱ्यांना देण्याची केली मागणी. सांगोल्यातील 219 शाळांचे पोषण आहार बंद. नवीन ठेकेदारीचे निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती. डाळिंब 200 रुपयावरून 50 रुपये किलोवर. सध्या 40 ते 60-80 रुपयांवरून दर मिळत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. स्थानिक व्यापारी कमी दरात घेऊन शेतकऱ्यांची लूट करत आहे. ग्रामसेवकांना बायोमेट्रिक GPS हजेरी सक्तीची. शासनाचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश. मराठवाड्यात खरीपाचे क्षेत्र 2 लाख हेक्टरने घटले. पावसाचा फटका. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 96% पेरणी. शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन खत खरेदीची सुविधा. FFSची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये दाटले चिंतेचे मळभ. पानपाट्यामुळे काही प्रमाणात दिलासा. खरीप धोक्यात येण्याची शक्यता. पावसाअभावी जामखेड तालुक्यात दुष्काळाची सावट. कुकडीतून आवर्तन सीना नदीत सोडण्याची मागणी. गुळाचा उच्चांकी दर क्विंटलला 8000 रुपये. मार्केट यार्डाच्या इतिहासात प्रथमच विक्रीमन दर. चिक्की गुळीही महागला. शिक्षण वेतन श्रेणी वाद सुप्रीम कोर्टात. शिक्षण भरतीचा केवेट दाखला करण्याचा इशारा. टेलरला पाणी पोहोचण्यावरच आंदोलन मागे. सांगोल्यात शेतकऱ्यांचे नीरा उजवा कालवा फाट क्रमांक 5व्या पाण्यासाठी 7व्या दिवशीही धरणे. गृहप्रकल्पास अखेर मंजुरी. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश. जलजीवन योजनेतील कामे अपूर्ण. केंद्राकडे 4800 कोटींची मागणी. मिळाले फक्त 900 कोटी. आता मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांबाबत संबंधित मयत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर वारसाची नोंद करून त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असून पात्र वारसांना योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. वर्षभरात 1300 आपले सरकार. केंद्राचे परवाने रद्द. कामं न करणे. शुल्काची माहिती न देणे. पत्त्यात तफावत. 400 केंद्रांवर 6 महिन्यांची बंदी. वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी मनापलचा सौर ऊर्जेचा प्रकल्प. जामगावातील 160 एकर जागेचा प्रस्ताव. 100 मेगावॅट निर्मितीची नियोजन. सवलतीच्या प्रवासाला आता NCMC कार्डची अट. 31 ऑगस्टची हेडलाईन. जालन्यात 2,22,000 कार्डची नोंदणी. वन्य प्राण्यांकडून मूग पिकांची नुकसानधूस. पावसाअभावी पिके संकटात. हरणासह रानडुक्कर वानरांचा हैदोस. जोमामध्ये आलेली पिके गेली कोमामध्ये. आणवा शिवारात 15 दिवसांपासून पावसाचा खंड. खरीपाची पिके धोक्यामध्ये. जालना जिल्ह्यात एका महिन्यापासून पावसाची दडी. हसनाबाद परिसरामध्ये पिकेही सुकू लागली. कपाशीसह सोयाबीनचे उत्पादन घटणार.
660 हेक्टर क्षेत्रावर हिरवाईने नटणार. पिंपळढग साठवण तलावासाठी नाबार्डकडून 85.41 कोटी. श्रीजा चव्हाणाच्या प्रयत्नाला यश. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.